नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत दी.बा. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई येथे। दररोज सकाळी बऱ्याच फ्लाईट्स असतात। आधीच असं चालायचं की रोज मला घेऊन चल। आज सुट्टी होती त्यामुळे मी आले आहे। हा रस्ता असं थोडा उंच आहे ना, त्यामुळे इथून पूर्ण व्ह्यू दिसतो एकदम छानपैकी। गाडीत बसून आपलं बघू शकतो आपण आणि बरेच लोक इथे थांबलेले असतात। आता सध्या तरी अलाउड आहे, पुढे काय होतंय माहिती नाही। जास्त गर्दी वगैरे झाली तर हे थोड्या काही वर्षानंतर बंद पण होऊ शकतं, पण सध्या तर अलाउड आहे। सगळे इथून बघतात, छोटी छोटी मुलं जास्त असतात। असा वरती आहे रस्ता आणि इथून बघा पूर्ण व्ह्यू दिसतोय। हे बघा, सगळे लोक असे थांबून थांबून बघत असतात। आता रनवे वरती आलंय आणि आता फास्ट मध्ये टेक ऑफ करेल। आता टेक ऑफ केला बघा, दिसतंय त्या तिथे 4-5 आहेत। अंघोळ न करताच आम्ही आलो आहोत, सकाळी सकाळी यायचं आहे म्हणून। तर माझ्या समोरच आता प्लेन टेक ऑफ करते आणि गाडीत बसून आम्ही बघतोय। हे बघा, आणि आम्ही इथे मस्त, ऊन पण आता थोडंसं लागतंय, थोडंच ऊन आहे, पण गाडीत बसून पण बघू शकतोय, त्यामुळे बरं वाटतं की ठीक आहे, उभं राहून पाय दुखणार नाहीत। मला आठवते आम्ही लहान होतो ना, तेव्हा माझे पप्पा घेऊन गेले होते आम्हाला एअरपोर्ट दाखवण्यासाठी सांताक्रूजचं। आणि तेव्हा ना एकदम असं एअरपोर्टच्या बॅक साईडने जी वॉल होती ती पण भरपूर उंच होती आणि तिथे उभं राहून आम्ही हे एरोप्लेन पाहिले होते असे। आणि असं दिसत नव्हतं, तर आमच्या पप्पांनी खांद्यावर आम्हाला घेतलं होतं आणि म्हणत दिसते का बघा आता वगैरे। ते सगळे दिवस आठवतात। आणि आता मोठं झाल्यानंतर आपण आपल्या मुलांना घेऊन आलो आहोत। वेळ किती पटकन निघून जातो। तर इथून आहे ना, म्हणजे टेन्शन नाही आहे की तुम्हाला दिसेल की नाही किंवा व्ह्यू क्लिअर असेल की नाही वगैरे, असं काही टेन्शन नाही आहे। एकदम आरामात तुम्ही पाहू शकता। जर जवळपास असाल नवी मुंबईमध्ये तर नक्की येऊन बघू शकता तुम्ही। आम्हाला येऊन अर्धा तास झाला आहे आणि आम्ही सगळे जे पाहिले ना एरोप्लेन टेक ऑफ करतानाच पाहिलेत। आता 1-2 आहेत लँडिंगचे, आधी बघतोय मोबाईलवरती काहीतरी, तर बघूया। लँडिंगचे पण बघायला मजा येते, कारण की ते इथून असे येतात आणि आपल्या साईडने, आणि जे टेक ऑफ करतात ना ते तिथून पुढे जातात, त्यामुळे ते एवढे जवळून दिसत नाही, पण जे लँड करतात ना ते खूप जवळून दिसतात। आम्ही सोबत बायनोक्युलर पण घेऊन आले, याच्याने ना एकदम जवळून एकदम स्पष्ट दिसतं सगळं। आता एक येत आहे, चला आता घराकडे जाऊया। 1 तास झाला जवळपास आम्ही इथे थांबलोय आणि आता जाऊन आंघोळ नाश्ता वगैरे सगळं करायचं। काहीच नव्हतं खाल्लं वगैरे, काही नाही, आंघोळ नाही, काही नाही। गुड डे एक सोबत फक्त घेऊन आलो होतो, आणि आधीचं असं आहे की त्याला असं काही बघायचं वगैरे असेल तर तहान भूक काही लागत नाही।
तर चला आता निघूया. तुम्ही पण जवळपास असाल तर नक्की या बघायला. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.